एखादे कार्य तडीस न्यायचे असते त्यावेळेस मनाची एकाग्रता करून त्यावर विचार करून त्याची अंमलबजावणी करतो। त्यावेळेस त्या कामाचा एक केंद्रबिंदू निश्चित करतात। नंतर त्या केंद्रबिंदूला साध्य मानून लक्ष केंद्रित करता याची परिणिती म्हणजे कामाची पूर्तता आणि समाधान असते। हे समाधान शोधण्यासाठी वणीतील दानशूर व्यक्तिमत्व विजय कुमार यांची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही। समाजासाठी काहीतरी करत राहावे या आशेने खूप मोठ्या आव्हानांना विजय कुमार सामोरे जातात व लोक कल्याणासाठी त्यांनी राबवलेल्या उपक्रमाची जनतेतून जोरदार प्रशंसा होते। त्यावेळी ते सुखावून जातात। त्यांची साधना, श्रद्धा, भक्ती यांच्या जोरावर ते प्रत्येक कार्यात यशस्वी होतात। त्यांचे योगदान विसरण्यासारखे नाहीत। लोक कल्याणाकरिता त्यांनी खर्ची घातलेल्या आयुष्यामुळे माणसातील माणसांना विजय कुमार या नावाने देव भेटला हे निश्चित। इतरांप्रती करुणा, प्रेम, दयाळूपणा आणि निस्वार्थ सेवा करण्याची भावना विजय कुमार यांच्या मनात रुळलेली आहे। हाच व्यक्ती समाजात आशेचा किरण म्हणून अनेकांनी पाहिला आणि वाचलाही। संत, समाजसुधारक किंवा गरजूंची मदत करणारे लोक हे माणसात लपलेल्या देवाचे उत्तम उदाहरण आहेत। त्यांच्या चांगल्या कर्मामुळे ते इतरांसाठी आदर्श बनले। तशातलाच एक वणी उपविभागातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले युवा उद्योजक व भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय कुमार चोरडिया यांचं नाव आदरानं घेतलं जातं। आज विजय कुमार चोरडिया आपल्या कर्मामुळे गरजवंतांचा आधार, अंधुपंगूंचा आशेचा किरण, एक धडाकेबाज व्यक्तिमत्वासोबतच माणसात लपलेला देव ठरत आहे। मानव सातला देव आहे। त्यांच्यामध्ये चांगुलपणा आणि देवत्व दडलेला आहे। हे गुण त्यांच्या कृतीतून, विचारातून आणि स्वभावातून दिसतात। पूरग्रस्तांना, दिव्यांगाला, शिक्षणापासून वंचितांना, अपघातग्रस्तांना, आजारग्रस्तांना, शेतकऱ्यांना, बेरोजगारांना, कामगारांना, पीडितांना अशा अनेकांना विजय कुमार चोरडिया यांनी न्याय मिळवून दिला। त्यांना मदत केली। गोरगरिबांना, वयोवृद्धांना त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन करून दृष्टी दिली। राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबवून विजयबाबू चोरडिया यांनी क्रांती घडवली। हा बदल अनेकांना उत्साह देणारा ठरलाच। त्याचबरोबर मोठमोठाले कार्यक्रम राबवून अनेकांचे लक्ष वेधले। अनेकांना ते कार्यक्रम बघण्याची संधी मिळाली। विविध उपक्रम राबवून जनतेची सेवा करणारे विजय कुमार चोरडिया व त्यांचे कुटुंब या भागात गुरुस्थानी व अव्वल स्थानी असल्याने त्यांच्यावर आजही पुरस्काराचा व सन्मानाचा वर्षाव सुरूच असतो व कायम राहणार। लोकाभिमुख समाजसेवी विजय कुमार चोरडिया या देव माणसाचा आज वाढदिवस सर्वांच्या हितासाठी स्वतःच्या खिशाला खार लावून कार्यरत असणाऱ्या या हिऱ्याला जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज वणी शहरामधील एक सुप्रसिद्ध व्यापारी, उद्योजक आणि भारतीय जनता पक्षाचे फार ज्येष्ठ असे कार्यकर्ते, अनेक वर्ष पक्षाची पण सेवा केली, अनेक वर्षापासून एक सुप्रसिद्ध आणि विश्वासपात्र व्यापारी म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल असे समाजसेवी विजयभाई चोरडिया यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना आज मी शुभेच्छा देण्याकरता याच्या गावी जाणार आहे। त्यांचं कार्य फार कौतुकास्पद आहे। हे खरं की ते व्यापारी आहेत। ते व्यापाऱ्यांबद्दल जी लोकांची भावना असते त्यापेक्षा वेगळं काम करणारा हा उद्योजक, त्याचं पूर्ण कुटुंब, त्याच्या मुलापासून सर्व कुटुंबियांनी वणीमध्ये खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, गोदान, गोसेवा हे सगळे कार्यक्रम ते खूप पद्धतीने राबवतात। विशेष करून त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन काम करायची आवड मी बघितलेली आहे। अनेक विविध कार्यक्रम करणारा एक उद्योजक आणि समाजसेवी विजयभाई चोरडिया यांचं आज वाढदिवसानिमित्ताने मी शुभेच्छा देतो। त्याच्या कुटुंबियांना पण शुभेच्छा देईन की आपण चांगल्या कुटुंबात जन्म घेतला, वडिलांचे याचे संस्कार तुम्हाला चांगले मिळालेले आहेत आणि आम्हाला गर्व यायचा की ते भाजपमध्ये काम करतात। त्याच्याबद्दल त्यांना आदर करतो। पुन्हा शुभेच्छा, धन्यवाद।